आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. पालकमंत्री मेघनादेवी बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादेवी बोर्डीकर यांच्या हस्ते आज दिनांक 26 जानेवारी सोमवार रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त परभणी येथे राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री मेघनादेवी बोर्डीकर यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संविधानातील मूल्ये, लोकशाही परंपरा व राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांनी कर्तव्य भावनेने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोणसीकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुलमीर खान यांची महापौरपदी निवड होण्याची शक्यता. परभणी महानगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला यश मिळाले आहे. परभणी महापालिकेवर आघाडीची सत्ता येणार आहे हे स्पष्ट झाले असून काँग्रेस आणि शिवसेनेमधून निवडून येणाऱ्या सदस्यांची नावे चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाकडून परभणी महापालिकेत 4 वेळा जनतेमधून निवडून आलेले गुलमीर खान कलंदर खान यांनी केलेल्या कामामुळे त्यांचे नाव देखील अग्रेसर आहे. त्यात त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक पदवे भूषविली आहेत. त्यामुळे त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सेलू शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण. 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दिनांक 26 जानेवारी सोमवार रोजी सेलू शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. मुख्य ध्वजारोहण सेलू तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर, मुख्याधिकारी तुकाराम मगर यांच्यासह सेलू शहरातील ज्येष्ठ नागरिक, देशप्रेमी नागरिक, महिला तसेच उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सेलू न्यायाधीश तराड यांच्या हस्ते सेलू न्यायालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी न्यायालयातील सर्व वकील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. साईबाबा बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव अडडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुडावेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने, पठाण निसार खान यांच्यासह बँकेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेलू पालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, पालिकेतील सर्व सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गंगाखेड शहरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 14 लाखांचे नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे दूध डेअरीला आग लागून डेअरीतील सर्वच साहित्य जळून खाक झाल्याने 14 लाख रुपयापेक्षा अधिकचे नुकसान झाल्याची घटना 24 जानेवारी शनिवार रोजी रात्री गंगाखेड शहरात घडली. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्याच्या हाताला या आगीच्या झळा बसल्या. आजूबाजूच्या दुकानदारांचे नुकसान मात्र टळले आहे. गंगाखेड शहरातील पोलीस ठाण्यासमोरील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये केंद्रीय जिल्हा परिषद शाळेसमोरील जयश्री दूध डेअरीचे मालक मंचक शिंदे यांनी 24 जानेवारी शनिवार रोजी 10 वाजेनंतर डेअरी बंद केली असता मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास डेअरीला आग लागल्याची घटना घडली. याची माहिती समजतात डेअरीचे मालक मंचक शिंदे, सोमेश शिंदे यांनी डेअरीकडे धाव घेतली. तेव्हा आगीने रौद्र रूप धारण करत
संपूर्ण डेअरी कवेत घेतली. आगीच्या घटनेची माहिती समजल्याने नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते ॲडव्होकेट मिथिलेश केंद्रे, यशवंत सेनेचे गटनेते ॲडव्होकेट सय्यद अकबर, नगरसेवक ॲडव्होकेट शेख कलीम, राजू खान, मोहन बोडके, इंतेसार सिद्दीकी, ॲडव्होकेट सद्दाम खान यांनी ही आगीच्या ठिकाणी धाव घेत गंगाखेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. डेअरीला लागलेली आग वाढत जात असल्याने येथे उपस्थित अशरफ खान, शेख राजू मिस्त्री, शेख अनवर, पप्पू मेहताब, शेख वसीम यांनी अग्निशमन दलातील श्याम जगतकर, श्रीकांत साळवे, आकाश लव्हाडे, सकाराम भेंडेकर, राजू साळवे, आशिष गोगले, अभिजित रत्न साळवे, राजरत्न पैठणे आदी कर्मचाऱ्यासह अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अशरफ खान यांच्या हाताला आगीच्या झळा बसल्या असून डेअरीमध्ये असलेले 1200 लिटर, 300 लिटर क्षमतेचे लहान मोठे 9 फ्रीज, कोल्ड रूममधील AC लहान मोठे 8 रॅक, CCTV कॅमेरे, DVR, TV, काउंटर, दूध, दही, ताक, पनीर, अंदाजे 70 ते 80 किलो वजन असलेले तुपाचे लहान मोठे डबे, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, फर्निचर, बिस्किट, केक, बटर आदी वस्तू जळून खाक झाल्याने सुमारे 14 लाखपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती पोलीस डायरीत करण्यात आली आहे. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भाजप सोडून मतदान करा. आंबेडकर. आजच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये बिनविरोध निवडणुका दहशतवादाखाली होत आहे. 2024 पासून मोदी सरकार असल्यामुळे ED सारख्या कारवाईची धमकी देत मोदी सरकार जेलमध्ये टाकण्याची भाषा करत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे राजकीय लोकशाहीतील दहशतवाद आपण सर्वांनी सज्ज पाहायला पाहिजे. त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीला सोडून आपली मतदान केली पाहिजे. त्यातूनच आपली भारतीय लोकशाही जिवंत राहील, असे प्रतिपादन महातपुरीमधील रुखसाना बी अफजल शेख या उमेदवाराच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले. या प्रसंगी विचार मंचावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोहर वावडे, सिद्धोधन सावंत, भारतीय बौद्ध महासभेचे पंडित पारवे, रमेश जोंधळे, लहुराज केदारे, तालुका अध्यक्ष गजानन पारवे, गोरखनाथ कांबळे यांची उपस्थिती होती. डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेत ध्वजारोहण. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सेलू शहरातील राजमोहल्ला भागात असलेल्या डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेत आज दिनांक 26 जानेवारी सोमवार रोजी सकाळी सेलू शहरातील मदीना मस्जिदचे इमाम मौलाना हाजी शेख रईस साहब कासमी उर्फ ख्वाजा मौलाना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अलहाज अब्दुल अलीम सोफी सर, हाफिज जुनेद नदवी, इरशाद खान, मोहम्मद लाईक, शेख रिजवान, शेख अहमद यांच्यासह शाळेतील शिक्षिका, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीची युती कोणत्याही पक्षासोबत नाही. जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे. नुकत्याच नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या असून आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच पक्ष जोमाने प्रचार कामास लागले आहे. त्याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र काही ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या अफवा पसरवल्या जात आहे की आमची वंचित बहुजन आघाडीसोबत युती झाली आहे. त्यामुळे आज दिनांक 26 जानेवारी सोमवार रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे यांनी माध्यमाशी संपर्क करून अधिकृत माहिती दिली आहे की परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी ही सोबळावर निवडणूक लढवित असून आमची जिल्ह्यात कोणत्याही पक्षासोबत युती झाली नाही. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे परभणी शहराध्यक्ष मुदस्सीर असरार, सुरेश शेडके, महिला जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे, रणजित मकरंद,
संदीप खाडे, गणेश गाडे, प्रमोद अंभुरे, राजेश गायकवाड, मुझफ्फर खान यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या उपस्थितीत रंगला हळदी कुंकूचा कार्यक्रम. सेलू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हळदी कुंकूचा कार्यक्रमचे आयोजन 22 जानेवारी गुरुवार रोजी संध्याकाळी विनोदभाऊ बोराडे यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सेलू खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेशभाऊ बोराडे, सेलू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे, सेलू नगरपालिकेचे नवनियुक्त उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, नयन बोराडे यांच्यासह सेलू शहरातील हजारो महिला भगिनी हळदी कुंकूच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.